हा नेमका गुन्हा कोणता आहे आणि काय पुरावे सादर करण्यात आलेत? काही कागदपत्रे जे आहेत ते कागदपत्र खरं तर महत्त्वाची जे कागदपत्र आहेत ते तपास यंत्रणेच्या माध्यमातून कोर्टासमोर होते आणि त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती जी आहे ती तपास अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे। या कागदपत्रांमध्ये काही त्याचे आर्थिक व्यवहार होते, ओकस कार्यालयामध्ये जे महत्त्वाचे पुरावे होते ते पुरावे देखील त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून न्यायालयासमोर त्या ठिकाणी सादर करण्यात आलेले होते। या सगळ्या संदर्भामध्ये जर बघितलं तर आज त्याला खरं तर ज्यावेळी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर जी गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस कोठडीचा जो वेळ असतो, जो काही दिवस असतात, त्यामध्ये हे पूर्ण झाल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीची मागणी ही स्वतः तपास यंत्रणेने केलेली होती आणि त्यानंतर या तपास यंत्रणेच्या मागणीनंतर कोर्टाने देखील त्याला न्यायालयीन कोठडी ही सुनावली आहे। उद्या देखील या बरोबर आहे शुभम, तुम्ही म्हणताय तसं न्यायालयीन कोठडी ही अशोक खरातला मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे। तीच ही दृश्य आपण पाहतोय। अशोक खरातला न्यायालयीन कोठडी ही आज मंजूर करण्यात आली। अगदी काहीच वेळापूर्वी सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी ही त्याला मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता त्याला या न्यायालयामधून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे। तिथलीच ही बाहेरची दृश्य आपण पाहतोय। वैद्यकीय तपासणी त्याची सुरू आहे आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी होईल। त्यामुळे आताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय। आजची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि यानंतर उद्या पुन्हा एकदा त्याला सुनावणीसाठी कोर्टामध्ये हजर करणार आहेत। उद्याची नेमकी सुनावणी कशी होणार आहे याबाबत आपण अपडेट जाणून घेऊयात। शुभम, खरं तर आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे, मेडिकलसाठी खरातला नेलाय। उद्याची सुनावणी नेमकी कशी असेल? आजची जी सुनावणी होती ती अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये पूर्ण झालेली आहे। न्यायालयामध्ये आज फारसा असा कुठल्याही स्वरूपाचा